जय महाकाल. रामकृष्ण हरी मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराज. आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे डोंगरी मामा व्लॉग आणि मी स्वतः सर्वांचा लाडका पुन्हा एकदा स्वागत करतोय आजच्या नवीन ब्लॉग. तर चला सुरुवात करू. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, कारण त्याचा आहे ना सायलेन्सर फाटलेला आहे मित्रांनो. आता लंबा जाणार बाबा पेट्रोल पंप, भगवान महावीर उड्डाण पुलाजवळ. आता निसर्ग पण काय बोलतो माहितीये का तुम्हाला? नाद करता काय माझा आजोबा घर जवळ. 4 वाजता सकाळी पांढरीचा पूल जाम लागलाय. आपण थांबलो घरी. अहिल्यानगरच्या घाटाची बघा काय परिस्थिती झाली. आपण पोहोचलोय अहिल्यानगर या ठिकाणी उत्पन्न बाजार समितीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये आहे हॉटेल सारंग. मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी आणि ऑर्डर केलाय शिरा पोहे मिक्स. एकच काही गप्पा आहे, भजे नाही, भाजा मोठा भाजा. चहा तर फुकून फुकून सगळे जण पितात. तुम्ही कधी चहा चावून चावून खाल्लेला आहे? वेटर मामा नाही आहे वह कंडक्टर म्हणे आपलं तिकीट फाडताना काय नाद करती काय? अहिल्यानगर मध्ये अतिशय सुंदर अशी चित्र काढण्यात आलेले उड्डाण पुलाच्या पिलर वरती. हे बघू शकता. हे असं वाटतंय की जसं झाडावरती ब्रिज टेकवला का काय. बघा किती सुंदर असं गार्डन पण निर्माण केलंय. ब्रिज खालीच आहे सगळं बरं का. तुम्ही बघू शकता गार्डन असं अत्यंत सुंदररित्या स्थापन झालेलं आहे. नाही तर मित्रांनो काय होतंय माहितीये का, बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय. आता मी तर माझ्या व्हिडिओ मध्ये पण बघताल तुम्ही, नसल बघितलं तरी, की ब्रिज खाली जे आहे ना तर गरीब लोक राहतात. बऱ्याच ठिकाणी गाड्या पार्किंगची सोय केलेली असते, पण अहिल्यानगर मध्ये तसं नाहीये मित्रांनो. इथं व्यवस्थितरित्या गार्डन बनवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो की पिलर वरती छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे जिवंत असं चित्र काढलेलं आहे मित्रांनो. संस्कृती जपली तर राहील आणि येणाऱ्या पिढीला कळल का हे आपले वंशज होते म्हणून. चला तर आपली गाडी खाली झालेली मित्रांनो. आपण इथं काय माल मिळत नाही, मिळतोय पण थांबावं लागल. आणि उद्या आला रविवार, त्यामुळं आपण सरळ जाणार रिकामी गाडी घेऊन घराकडे, म्हणजे श्री छत्रपती संभाजीनगरकडे. चला तर जाऊया. आता रात्री तर काय तुम्हाला गड्डे दाखवता आले नाही मला, नगर ते नेवाशा पाट्यापर्यंतचे. आता जाताना दाखवतो ते गड्डे. बघा कसलं काम आहे आमच्या मराठवाड्यांचं. सगळ्या लोकांना अर्जंट आहे. पायी जाणारे पण, टू व्हीलर वाले पण, पिकअप वाले पण आणि लोडिंग गाडीवाले पण, सगळ्यांना. काहींना माल पोहोचवण्याची गडबड, काहींना घरी जाण्याची गडबड, काहींना शॉपिंग करण्याची गडबड. अवघड आहे.
बघू शकता तुम्ही नगर मधलं ट्रॅफिक. अहिल्यानगर मध्ये हे टू व्हीलर वाले येणार लय बुळबुळ करते. कोणीकडनं पण घुसतात भासा 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 भासा. आता आपण पोहोचलोय मित्रांनो DSP चौकात. इथून तब्बल 1 किलोमीटर सिग्नल आहे आपल्याला. आता असं असतंय दिवसा अत्यंत सिद्ध नाम घेता कार्यसिद्धी होई. बहुतेक माझ्या अंदाजानं लिंगायत वाहनाची गाडी ती, कारण की हातामध्ये मित्रांनो रोडचं काम चालू झालंय छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर पर्यंत. परंतु मला नाही वाटत काम पूर्ण होईल म्हणून. जिथनं पश्चिम महाराष्ट्र संपतोय मराठवाडा लागतोय तिथनं पुढं रस्ता चांगला आहे. परंतु अलीकडे रस्ता बघा कसे खड्डे खुड्डे. देव ना करो बाबा, एखादी जर गर्भवती महिला आणली नाही या रस्त्यानं तिची डिलिव्हरी रस्त्यानंच होणार. 100% सांगतो मित्रांनो तुम्हाला. कारण की काय होतंय माहितीये का, रस्ता बघा कसा आहे. एक ट्रिप जर मारली ना पुन्हा ते छत्रपती संभाजीनगर तर असं पूर्ण हाडकं दुखतात आमचे सुद्धा. आता लागतोय आपल्याला उताराचा घाट. घाटात बघूया आपण रस्ता खडीत आणून टाकली या रोड प्राधिकरणानं. कारण की घाटाच्या वरती टोल नाका होता, तो टोल नाका बंद झाल्यापासून या रोडची अवस्था अतिशय खराब झालेली मित्रांनो. कशा गाड्या चालवायच्या काही गाणं म्हणायचं सांगा बरं तुम्ही मला कमेंट करून. मित्रांनो खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे सांगा, कमेंट करा पटापट. कारण आपलं घर जवळ आलंय. 1 किलोमीटर वरती आपलं घर आहे. त्यामुळं आता घरी जाऊनच चहा पाणी जेवण वगैरे सर्व करायचंय. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो, म्हणजे डोंगरे मामाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत तर एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब करा आणि एका मराठी माणसाला पाठबळ द्या. चला, जय शिवराज, जय शंभूराज, जय महाराज. धन्यवाद.